खरंच रंगीत आकाशात हरवून जाण्याची मजा काही औरच असते. मावळणारा सूर्य सोनेरी रंगाची उधळण करत होता. शांततेचा अनुभव देत होता आणि मी जगत होतो निसर्गाचा एक जादुई क्षण, आणि तोही नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर दिमागात उभा असलेल्या एका गिरिदुर्गावर. जालना शहराच्या लुटीनंतर परतताना छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गडावर सुमारे महिनाभर विश्रांती घेतली, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पट्टा किल्ल्यावर, म्हणजेच विश्रामदुर्गाच्या माथ्यावर आज आपण किल्ल्यावर बघणार आहोत. फायबरमध्ये बनवलेले हत्तीचे शिल्प, तोफगडावर ठेवलेली ऐतिहासिक शिवकालीन तोफ, महान योगी लक्ष्मण बाबा यांची गुफा, उत्तरमुखी त्र्यंबक दरवाजा, अष्टभुजा पट्टादेवीचे मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर सुबक अशी प्रतिमा, प्रशस्त असा अंबारखाना, शिवकालीन हत्ती हौद, पाण्याचे उत्तम स्तोत्र म्हणजेच 12 टाकी, ओसरी आणि दालन असे 2 भाग असलेली गुहा, दिल्ली दरवाजा, शिवकालीन बंधारा. नमस्कार, सुप्रभात आणि शिवसकाळ मित्रांनो. मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठा युट्यूब चॅनल सितार रायडर मध्ये. पट्टा गाव हे बेस विलेज आहे पट्टा किल्ल्याचं, म्हणजेच विश्रामगडचं. आपल्या पाठीमागे हा पूर्ण दिसतोय, हा आहे पट्टा किल्ला. सूर्योदय होतोय, जस्ट सूर्योदय होईल. तिथेच बाजूला मी गाडी पार्क केली. इथे एक दुकान आहे, त्या दुकानाची तिथे बाजूलाच गाडी पार्क केली आहे मी. तिथे एक गृहस्थ आहे, त्याने मला त्या गाडी पार्क करायला जागा दिली. बरं, रात्री 1 वाजता आपण मुंबईवरून आपला प्रवास सुरू केला. सकाळी 6:15 वाजता इथे पोहोचलोय. आता 7-7:30च्या आसपास झाले असणार बहुतेक. आता वाजले 7:20. 7:20 आपण पट्टा किल्ल्याच्या ट्रेकला सुरुवात करतोय. तिथे ते गृहस्थ जे मला भेटले त्यांनी सांगितलं जवळजवळ 1.5 तासामध्ये तुम्ही पट्टा किल्ल्याच्या माथ्यावर जाल. सो बघूया आपल्याला किती वेळ लागतोय. त्या बाजूला एंट्रन्स आहे पट्टा किल्ल्याचा. त्यांना विचारलं मी ऍक्च्युली की वरती राहायला देतात का, तर त्याने नाही म्हणून सांगितलंय. तरीही मी सगळं घेतलंय, माझं राहायचं सगळं सामान म्हणजे टेंट पासून सर्व मी कॅरी केलंय. बघू आता कसं होतं ते. नाहीतर मग दुपारनंतर रिटर्न येऊन आपण मुंबईला पुन्हा रिटर्नचा प्रवास चालू करू. सो बघूया काय कसं काय होतं ते आज. पट्टा किल्ल्याचा एंट्रन्स आहे हा, पूर्ण बांधलेला आहे एंट्रन्स. सूर्योदय झालाय. अमेझिंग असा व्ह्यू आहे सूर्योदयाचा. खालती कुठेतरी भजन चाललंय, वा, नामस्मरण चाललंय. आपण इथे काही माहिती दिली आहे पट्टा किल्ल्याची. पर्यटन प्रवेश सेवा शुल्क प्रौढ 30 रुपये, लहान मुले 15 असं इथे एंट्री आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही इथे पर्यटकांना सूचना आहेत दिलेल्या, पाळावयाच्या सूचना आहेत त्या. चला आपण एंट्री करूया किल्ल्यामध्ये. वा, पहिल्या पायऱ्या सुरू झाल्या आहेत. संयुक्त वन विभाग, वन व्यवस्थापन समिती, पट्टेवाडी, तिरडे, विश्रामगड. म्हणजे पट्टेवाडी हा एक बेस विलेज आहे पट्टा किल्ल्याचा. आपण पट्टा किल्ला सुरुवात केली चढायला, तर आपल्याला इथे एक हत्तीची प्रतिमा आहे, तुम्हाला दाखवतो मी. ही इथे एक हत्तीची प्रतिमा आहे आणि इथे
हा तोफ आहे जी तोफ गाड्यावर ठेवलेली आहे, बघू शकतो आपण इथे. आणि इथे स्वराज्याचा भगवा आहे. मी तुम्हाला समोरून दाखवतो तोफ. आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. असा काय रस्ता आहे चालण्यासाठी आपल्याला पुढे. इथे वॉशरूम पण बनवलेले आहेत लेडीज आणि जेंट्स साठी. चांगली सोय केली आहे इथे ऍक्च्युली. असा काय रस्ता आहे चालायला. त्याला गडाचा दुसरा प्रवेशद्वार लागलाय. नवीनच बनवलेला प्रवेशद्वार आहे, बघू शकता आपण. आपण दुसऱ्या प्रवेशद्वारावरून आत जाऊया. पुढे पायऱ्या चालू होतील. तिथे पायऱ्या, त्याच्या पुढे रेलिंग्स आहेत. या इकडच्या पायऱ्या चढून वरती आलो आपण की आपल्याला इथे एक छोटी गुहा लागते. ही एक छोटी गुहा आहे आतपर्यंत. त्यानंतर पुढे एक गुहा लागते, पण इथे लिहिलंय कोरीव लेण्यांकडे. आणि या गुफेच्या वरच्या बाजूला लिहिलंय लक्ष्मण स्वामी महाराज गुफा. पण बंद आहे आता, तुम्ही बघू शकता बंद आहे. ओके. आणि ही छोटीशी इथे जागा आहे. आणि इथे काही मूर्तीज आहेत. तर आपण आता इथून पुढे जाऊया. तिथून आपण वरती आलो की सेम पुन्हा असंच लिहिलंय लक्ष्मण स्वामी महाराज गुफा मंदिराकडे. आणि हे जे मंदिर आहे तेही बंद आहे. ऍक्च्युली आतमध्ये काय ते आपल्याला दिसत नाहीये. प्रयत्न करतो गोप्रोवरून दाखवायचा मी तुम्हाला. इथे सुंदर अशी एक शेड बनवलेली आहे. सौजन्य आपला मावळा म्हणून लिहिलेला आहे. अमेझिंग आहे. पावसा पाण्यातून थांबायला चांगलं आहे. सूर्यदेवता वरती आलेत. पट्टा किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 4566 फूट म्हणजेच 1392 मीटर इतकी आहे. पट्टा किल्ला मुंबईपासून 170 किलोमीटर आहे, तर पुण्यापासून 180 किलोमीटर आणि नाशिक पासून 57 किलोमीटर आहे. हा पूर्ण पॅसेज चालून आल्यानंतर आपल्याला इथे सुद्धा एक शेड लागते. शेडचे बऱ्यापैकी पत्रे उडालेत ऍक्च्युली. त्यामुळे इथे खाली जर कधी बसत असेल किंवा उभं राहत असेल तर थोडं सांभाळून, कारण मला वाटतं खूप हवेच्या प्रेशरमुळे हे पत्रे उडालेत. त्यानंतर इथे आपल्याला एक छोटीशी पुन्हा गुहा इथे आहे. हा इथे एक गुहा आहे अशी, बघू शकतो आपण. ही अशी काही गुहा आहे आतमध्ये. मला वाटतं इथे काही मंदिरामध्ये मूर्तीज होत्या, पण आता त्या नाहीये तिथे समोर. भगवती जगदंब माता प्रसन्न लिहिलंय वरती. आपण इथून बाहेर जाऊया. आता इथून या शेडच्या इथून वरती जायला एक रस्ता आहे. या बाजूला मंदिर आहे आणि या बाजूला सुद्धा जायला रस्ता. ही ऍक्च्युली तटबंदी होती असणार त्यावेळेला, काळाच्या ओघामध्ये तुटलेली आहे किंवा नाही आहे तिथे आता. तर त्याच्या बाजूला रेलिंग लावल्यात. सो आपण असा गोल फिरून जाऊया तिकडून. इथे सुद्धा एक सुंदर अशी शेड आहे. खूप जास्त हवा आहे इथे. आणि हा सर्व खालचा परिसर दिसतो आपल्या इथून. त्या बाजूला आपण तिथे गाडी लावली आहे. सूर्यदेवता वरती येत आहेत. आणि आता मला माझं हे हुडी
म्हणजे ॲज अ स्वेटर टाईप काढून ठेवावं लागेल, कारण आता गरम व्हायला सुरुवात झाली आहे. सो आपण आता इथे चेंज करूया. या खाली असलेल्या शेडच्या इथून आणि तिकडे ते एक बसायला जागा आहे, तिथून आपण जर वरती आलो इथे की आपल्याला ज्या बाजूला मंदिर लागतंय त्या बाजूला मंदिर आहे आणि इथे आहे त्रिंबक दरवाजा. त्रिंबक दरवाजा मला वाटतं आहे, त्याचं द्वार जे आहे ते एकदम सुस्थितीमध्ये आहे. दरवाजा नाही आहे, पण तिकडे बंद केलाय दरवाजा. दाखव तुम्हाला मी. तिकडून ऍक्च्युली रस्ता बंद केलेला आहे, त्या बाजूने रेलिंग्स आहे इथपर्यंत. बाकी दरवाजा बघू शकता, दरवाजा खूप छान कंडिशन मध्ये आहे. म्हणजे द्वार, प्रवेशद्वार, दरवाजा नाही आहे. आणि इथे मला वाटतं हे लॉकिंग सिस्टमसाठी आहे. हे बघा, हे लॉकिंग सिस्टमसाठी आहे. तिथे वरती जे आहे हे एक लॉकिंग सिस्टमसाठी आहे. वाव, का अमेझिंग कारागिरी आहे. हे एक लॉकिंग सिस्टमसाठी आहे आणि हा हे एक आहे. दरवाजा इथेच लॉक करू शकतो आपण, त्याच्यासाठी इथे लॉकिंग सिस्टम त्यावेळेची ठेवलेली आहे. आपण आता मंदिराकडे जाऊया. त्रिंबक दरवाजा त्या बाजूला आहे, तिथून आपण वरती आलो की आपल्याला या बाजूला पाण्याची टाकी लागतात. हे एक टाकं पूर्ण आहे. आतल्या बाजूला पण बहुतेक आहे पाणी, आणि मला वाटतं हे पिण्याचं पाणी असू शकेल. त्यामुळे वरती पूर्ण लोखंडी जाळी बसवली आहे. इथून आपण वरती जाऊया. पट्टाई अष्टभुजा देवी मंदिर, पट्टाई देवीचं मंदिर आहे. दर्शन करूया आपण. अमेझिंग सुंदर वास्तू आहे, बनवलेलं पण खूप छान आहे. आपण आतमध्ये जाऊया, दर्शन करून घेऊया. देवीचं आपण समोरून दर्शन घेऊया. अशी काही प्रतिमा आहे, अशी काही मूर्ती आहे देवीची. सुंदर असं बनवलेलं मंदिर आहे. ए चल पळ, माकड आला होता. आता बहुतेक त्याने मला द्रोण उघडला असता. ॲक्च्युली मला त्याने सांगितलं की मंदिराच्या वरच्या बाजूला अंबारखाना आहे. अंबारखान्याच्या वरच्या बाजूला जिथे शेड आहे तिथे टेंट लावा म्हणून. ट्राय करा तिथे टेंट लावायचा. पण प्रॉब्लेम काय आहे, जर तिथे मी टेंट लावला आणि हे माकड आले आणि त्याने जर टेंट उघडला तर सामानाची नासधूस करतील, बऱ्याचशा गोष्टी घेऊन पण जातील. सो थोडासा विचार करायला लागेल आता टेंट लावायचा बोलल्यानंतर इकडे. आणि एवढी बॅग घेऊन पूर्ण पट्टा किल्ला फिरणं थोडंसं दिक्कतचं काम असेल माझ्यासाठी. चला बघूया काय करू शकतो आपण ते. कारण आपण खूप लवकर, खूप अर्ली मॉर्निंगला आपण ट्रेक चालू केलाय. गडावर अजून कोणीच नाहीये. काहीतरी डिसिजन घ्यावी लागेल की नक्की काय करायचं आपण. कारण राजगड, तोरणा, पुन्हा या ठिकाणी जे मी टेंट लावले त्यावेळेला तिथे काही इश्यू नव्हता, कारण तिकडे माकड नव्हते. रतनगडला सुद्धा पण माकड नव्हते. आता इथे काय होतं कुणास ठाऊक. बघूया. खालती मंदिर आहे, मंदिराच्या तुम्ही वरती आल्यानंतर इथे लिहिले राहुल अंबरखाना. सो
त्या बाजूला अंबरखाना आहे, आपण अंबरखानाला भेट देऊया. चला तर मग इथून अंबरखानाला एंट्री आहे. आपण बघू शकतो अंबरखान्यासाठी पायऱ्या बनवल्या आहेत जाण्यासाठी. आपण आतमध्ये जाऊया. अंबरखानाच्या सुरुवातीलाच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर अशी प्रतिमा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, त्याच्या मागे अंबरखाना आहे. आपण अंबरखान्यात जाऊया. प्रथम दर्शनी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आपण पुढे जाऊया. तुम्हाला अंबरखाना दाखवतो मी. ऍक्च्युली मला माहित नाही आता चालू आहे की नाही ते. हा असा अंबरखाना. हा एक डोर आहे, तो ओपन करूया आपण. ओके, आत जाऊया. वाव, अमेझिंग आहे. खूप मोठा असा हा परिसर आहे, म्हणजे खूप मोठी जागा आहे ही. ओके, म्हणजे शिवसृष्टी एका प्रकारे इथे शिवाजी महाराजांचे सगळे जे क्षण आहेत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, रायरेश्वरावर शपथ, शिवसृष्टी बनवलेली आहे. शाहिस्तेखानाची फजिती म्हणजे बोटे कापले गेले, आग्र्यावरून सुटका, तोरणागडावर विजय, पहिली स्वारी. अमेझिंग. मुरारबाजी, पुरंदरच्या शर्तीने लढवला. आणि इथे घोडखिंडीचे लढा म्हणजे बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड, घोडखिंडलाच बोलतात पावनखिंड. आणि इथे आतमध्ये हो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. अमेझिंग. खूप सुंदर असं बनवलंय. ऍक्च्युली हे डोअर बंद आहे आता आपण विचार करतोय की आपले बॅग कुठे ठेवायची. ओके, हे डोअर लॉक आहे. चला तर आपण अंबरखान्यामधून आपण बाहेर जाऊया. इथे अंबरखाना बघून झाला आपला. आता अंबरखाना बघून झाल्यानंतर पाठीमागून एक रस्ता पुढे गेलेला आहे, मागच्या बाजूला गेलेला आहे. तिथून आपण पुढे जातोय आणि आपल्याला जायचंय उजव्या बाजूला इथून, आणि नंतर मग आपल्याला जायचंय डाव्या बाजूला म्हणजे त्या शेवटच्या टोकाला तिकडे. सो बघूया आपल्याला कसं जमतंय ते. आता पहिले आपण जाऊया उजव्या बाजूला, इथून पहिले वरच्या बाजूला आपण चालत जाऊया. अंबरखाना किती प्रशस्त आहे बघा. काळ्या दगडामध्ये बनवलेला पूर्ण आहे हा अंबरखाना. तिथे अंबरखाना, त्यानंतर इथे लिहिलंय शिवकालीन हत्ती हौद, आणि एरो या बाजूला दाखवलाय. सो आपण त्या बाजूला जातोय. हो, बऱ्यापैकी मोठा असा हत्ती हौद, शिवकालीन हत्ती हौद, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मला वाटतं हा
हो, केवढा मोठा हत्ती हौद आहे. यामध्ये हत्ती आंघोळ करू शकतील म्हणून हत्ती हौद, किंवा मग हत्ती आंघोळ करू शकतील एवढा मोठा हौद आहे म्हणून त्याला हत्ती हौद असं नाव असेल. इथे काही वास्तूंचे अवशेष आहेत या बाजूला खालती. इथे आपल्याला 2 पाण्याची टाकी दिसली आहेत. अंबारखान्याच्या पुढे आपण आलो, हत्ती हौद लागला. हत्ती हौदवरून वरती आलो, थोडंसं चालावं लागतं. त्याच्यानंतर हे एक पाण्याचं टाकं, त्याच्यानंतर हे इथे एक छोटं पाण्याचं टाकं, आणि सर्व ठिकाणी ना हे बसायला शेड बनवलेत. खूप छान बनवलेत हे शेड, बघू शकतो आपण इथं वरती. खूप मस्त शेड आहे. आता या पायवाट्याने मी वरती येतोय, तो तिकडे एक टॉपचा पॉईंट आहे, तिथपर्यंत यायचं. पण गडमाथा जो आहे ना खूप प्रशस्त मोठा आहे. आणि आता माझी हालत काय होणार आहे, माझ्या पाठीवर बॅग आहे आणि कॅम्पिंगचं सर्व सामान आहे. सो आता एवढी हेवी बॅग घेऊन मला वाटतं पूर्ण गडफेरी करावी लागेल, आणि त्यानंतर एका ठिकाणी थांबून मला टेंट सेटअप करायला लागेल. कारण इथे ना थोडी माकडांची भीती वाटते मला. आपण इथं वरच्या बाजूला पोहोचलो आहे. ही बसायची केलेली सोय आहे, सुंदर असं शेड. इथून आपल्याला खालच्या बाजूला पवनचक्की दिसत आहेत बऱ्यापैकी. 1 2 3 4 5 6 10 11 12 13 14 15 16 पवनचक्कीच आहेत खालच्या बाजूला. तिथे किती सुंदर दृश्य आहे इकडून खालचं. अमेझिंग, वाव. त्या बाजूला सर्व पवनचक्कीच आहेत. चला आता आपण इथून या बाजूला पुढच्या बाजूला जायचं आपल्याला. 2 मिनिटं थांबून आपण पुढे जाऊया. आपण या शेडच्या इथून पुढे जाऊया. शेडच्या इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला एक पाण्याचा टाका दिसला इथे. त्याच्या पुढे पण मला वाटतं पाण्याचा टाका आहे, सुकलेल्या पाण्याचा टाका आहे, पाणी नाही आतमध्ये. त्याच्या पुढे सुद्धा पाण्याचं टाकं आहे. हो, मला वाटतं 2 3 पाण्याची टाकी पुढे. त्या बाजूला एक आहे, त्या बाजूला एक आहे. त्या टाक्यांच्या पुढे आपण चालवलो ना की ही आता टाकी सर्व लागली इथे. म्हणजे बऱ्यापैकी पाण्याची टाकी इथे आहेत. आता ही 12 टाकी बोलतात, ते बहुतेक हीच असणार आहेत. कारण हे 1 2 इथे मला वाटतं सुकलेलं एक आहे टाकं, ते 3रं असणार आहे. हे पण खूप मोठं आहे, प्रशस्त टाकं आहे. 4थं टाकं, वा. त्याच्या पुढचं ते 5वं टाकं. हे 5वं टाकं आहे. ते पुढे 6वं टाकं. हो, हे 6वं. सातवं टाकं. चे काटे लागतात ऍक्च्युली इथे. ह्या टाकायची सिस्टम बघ कशी आहे. मध्ये मध्ये गॅप ठेवलेले आहेत आणि खोदलेलं आहे. हे एक टाकं पुढे, आणि पुढे लाईनीमध्ये 1 2 3 4 टाकी. 12 टाकी झाली टोटल. अशा प्रकारची ही टाकी तिथे. सुंदर.
लाईनीमध्ये 12 टाकी आपण बघतो. त्या 12 टाक्यामधला शेवटचे टाका 12वा टाका आहे ना, त्या 12व्या टाक्याच्या मागच्या बाजूला एक खोदलेली गुहा आहे. आता ती गुहा मला बघायची ऍक्च्युली. बघतो, मला पुन्हा बॅग आता काढून ठेवावं लागेल. इथे दाखवायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला ती गुहा. मी ऍक्च्युली थोडा सोयीस्कर मार्ग अवलंबला. 11व्या टाक्याच्या बाजूने मी आलो. हे 12वा टाका इकडे. इथून थोडं स्टीप चढायचं होतं वरती, त्यामुळे मी इथून ना येता त्या मागच्या टाक्याच्या इथून आलो मी. आणि इथे आपण गुहा बघायचा प्रयत्न करूया. ओके, ही एक छोटीशी गुहा आहे. इथून मागे जाऊया आपण. या 12 टाकी बघून झाल्यानंतर आपल्याला त्या बाजूला एक छोटं पाण्याचं टाकं दिसतंय, त्या बाजूला आहे. आणि मी ह्या पायवाटेनेच पुढे जातोय. ही पायवाट कुठपर्यंत जाते आपल्याला घेऊन. बरं मित्रांनो, मी मगाशी त्या बाजूला होतो. आता आवाज किती येतो काय आयडिया नाही मला, कारण खूप जोरात हवा इथे. त्या बाजूला 12 टाकीच्या इथे होतो. तिकडून पूर्ण चालत 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 मी तो पूर्ण पट्टा चालत खालच्या बाजूला आलो. जवळजवळ 10 मिनिटं चाललो. 10 मिनिटं चालल्यानंतर आपल्याला ह्या पवन चक्की जिकडे दिसतात, या बाजूला सगळ्या पवन चक्कीज आहेत. मी तुम्हाला इथून समोरून दाखवतो. त्या इकडे पवन चक्कीज आहेत लाईनीमध्ये. मग मी तुम्हाला काम करून दाखवलं. त्या इथून खाली उतरायला रस्ता आहे. मला असं वाटतं, मला ऍक्च्युअली आयडिया नाही, पण मला वाटतं हा औंढा किल्ला असणार आहे. या बाजूला सगळे पवन चक्कीज आहेत आणि इथून खाली उतरायला रस्ता आहे. तुम्हाला दाखवतो मी. पण हे खूप जास्त मोठं पठार असल्या कारणाने मला बहुतेक इथून रिटर्न जावं लागणार आहे. इथून खाली उतरायला कोणते एक रस्ता आहे का मला बघावं लागेल ऍक्च्युली. किती हवा जोरात आहे, बाप रे, भयंकर जोरात हवा इथे. ओके, हा इथे एक बुरुज आहे. दिल्ली दरवाजा बोलतात, तो बहुतेक हाच असणार आहे. दिल्ली दरवाजा म्हणून बोलतात, तो बहुतेक हाच असणार आहे. मी खाली उतरतो, तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊन दाखवतो. बॅग त्या बाजूला ठेवून खाली उतरलो तर इथे आपल्याला एक पाण्याचा टाका दिसतंय. या बाजूला काही तटबंदी दिसत आहेत. तो जे दरवाजा आहे तो दरवाजा पण आपण बघून येऊया. खूप भारी जोरात हवा ऍक्च्युली. आवाज तुम्हाला किती जाईल काय आयडिया नाही मला. हे इथं पाण्याचं टाकं. आता इथून रस्ता आहे का? ओके, या बाजूला बहुतेक कोण येत नाहीये, त्यामुळे इथं पायवाट अजिबात नाही आहे. रुळलेली पायवाटच नाही, त्यामुळे हा दरवाजा आहे बहुतेक. हा मी जे वाचलं होतं की दिल्ली दरवाजा म्हणून, तो बहुतेक दिल्ली दरवाजा हाच असायला पाहिजे. तो बुरुज आहे एक.
ही तटबंदी आहे किल्ल्याची आणि तो पूर्ण पट्टा किल्ला पूर्णचे पूर्ण किल्ला आहे हा. ही तटबंदी पूर्णचे पूर्ण पडलेली आहे आणि हा दरवाजा आपण वरती जाऊया दरवाजामध्ये जरा. ओके हो केवढं मोठं प्रशस्त पठार आहे बापरे. कोकण कड्यासारखं दिसत कॉर्नर पूर्ण. अमेझिंग आहे अमेझिंग अमेझिंग. आपण त्या बाजूला होतो त्या बाजूला जो ती तटबंदी जी दिसते त्या तटबंदीच्या बाजूला आपण होतो. त्याच्या पुढे त्या पवनचक्कीज आहेत आणि तिथून आपण चालत आता या रूट पकडून आपण इथपर्यंत आलोय. आता इथून आपण जाणार आहे या बाजूला वरती गेल्यानंतर आपण जी शेड होती त्या शेडमध्ये थोडा वेळ बसूया, नाश्ता वगैरे करूया आणि त्यानंतर गडफेरीच्या पुढच्या टप्प्याला आपण सुरुवात करूया. बरं आपण मगाशी जाताना या बाजूला 12 टक्के आहेत पण आपण जाताना वरून गेलो त्यामुळे खालची आपली ही जी गुहा आहे ती मिस झाली होती. सो आता आपण येताना बघतोय ती गुहा. ही अशा प्रकारची गुहा आहे. 4 खांबांवर पेललेली आहे गुहा ही. तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो कशी आहे ती. ही अशी काही गुहा आहे. हे 4 पिलर आहेत त्याचे. ओके आणि आतमध्ये पूर्ण ऍक्च्युली अंधार आहे. आवाज घुमतोय मी आतमध्ये जात नाही येते. इथून आपण बाहेर जाऊया. आपण पुन्हा अंबारखाना जिथे आलोय आपण तिकडून 12 टाकी वगैरे बघून आलो आणि आता आपण या बाजूला उजव्या बाजूला जातोय. म्हणजे आपण जर वरून खालून जर वरती येतोय आपण तर माझ्या डाव्या बाजूला ज्या वास्तू आहेत ते आपल्याला बघायला आपण निघतोय. आता पण त्या बाजूला मला वाटतं एक बंधारा आहे फक्त. तो बंधारा बघून आपण त्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा रिटर्न येणार आहे. सो बघूया कसं काय होतंय ते. अंबरखान्यावरून पुढे आपण चालत आलो इकडे की या बाजूला काही वाड्यांचे अवशेष आहेत. त्याच पायवाट पकडून आपण पुढे चाललोय. बरं हा इथे आपल्याला बोर्ड लागला शिवकालीन बंधारा म्हणून. सो आपण वरून तुम्हाला मी जे दाखवलं तो एक बंधारा आपण इथं जाऊन बघून येऊ. इथून कितपर्यंत जवळ जाता येतं ते बघूया. आणि त्या बाजूला एक शेड आहे जी शेवटची शेड. त्या शेवटच्या शेडला आपण जाऊन थोडासा आराम करूया. तू बघा त्या बाजूला एक आहे. इथे थोडस पाण्याचा टाका आहे ते आणि हा सगळ्यात मोठा म्हणजे पाणी हा साठवलेला आहे इथे. ठीक आहे. शिवकालीन बंधारा. बंधारा बघून आपण या शेवटच्या शेडच्या इथे आलोय. ही या टोकाची शेवटची शेड आहे. आपण त्याबद्दल दिल्ली दरवाजाच्या इकडे गेलेलो आणि आता आलो आपण या शेवटच्या बुरुजाच्या इथे. हा एक शेवटचा बुरुज इकडचा. आपल्याला इकडून ते बंधारे दिसते. हा छोटावाला आणि वरती आहे तो मोठावाला आहे. आणि हा आता बुरुज ज्या ठिकाणी इथं शेड बनवली आहे. थोडं निवांत बसूया आपण इथे आता. खूप सुंदर प्लेस आहे ही ऍक्च्युली. अमेझिंग बनवलेलं आहे बघा. अमेझिंग बनवलंय. तिकडे त्या बाजूला आपल्याला मंदिर दिसतं. हे बघा इथून जर बघितलं तर
तिथे आपण गाडी लावली आहे. तिथून वरती आलो ह्या रोडने. तिथे ते मंदिर आहे आणि तिथे नंतर पुढे अंबारखाना. आणि आता आपल्याला पुन्हा असा वळसा घालून त्या मंदिराच्याकडे जायचं आहे. बरं मित्रांनो, आज विश्रामगड आपण कंप्लीट करतोय. उद्याची मॉर्निंग जे सनराईज आपल्याला बघायचा आहे तो आपण बहुतेक खालून बघणार आहे. आज मी ऑलरेडी खाली निघालो होतो. मला 2 सह्याद्रीमध्ये मित्र भेटले. बाय द वे अनिरुद्ध ना, आदित्य आणि अनिरुद्ध 2 मित्र भेटले खालती. मी व्लॉग संपवून खाली गेलो होतो. खाली गेल्यानंतर मला 2 मित्र भेटले. त्यांच्यामुळे माझं आज तुम्ही बघू शकता मस्त रेडिश वातावरण झालेलं आहे. सनसेट बघायला मिळाला विश्रामगडवरून. सो आत्ता आपण आजचा व्लॉग इथे संपवत नाही आहे, कारण सकाळी मॉर्निंगला आपण सनराईज बघणार आहे. एक स्पॉट आहे जिथे पवनचक्कीज वगैरे आहेत, तर तिथे आपण कॅम्पिंग करणार आहे. सो आपण भेटू पुन्हा सकाळी अर्ली मॉर्निंगला सनराईज बघायला. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. इथे तुम्हाला दाखवतो पवनचक्कीज आहेत ज्या बाजूला. सकाळचे 7 वाजले, 6:45 झाले. इथे पवनचक्की आहेत आणि पवनचक्कीच्या इथे आम्ही टेंट लावलेत. हे दोन्ही टेंट इथे आहेत आपले. आणि जे सूर्योदय होतोय तुम्ही बघू शकता इकडे किती सुंदर वातावरण आहे. इथे फक्त एकच प्रॉब्लेम आहे, खूप जास्त हवा आहे. आता माझा पण आवाज तुम्हाला येईल की नाही आयडिया येत नाहीये. हा मेन रोड आहे आणि हा इथे होणारा सूर्योदय, या बाजूला सूर्योदय होतोय. ड्रोन सोडायला मिळेल की नाही आपल्याला काय आयडिया येत नाही, कारण खूप जास्त हवा आहे. आज ऍक्च्युली आपण आहे विश्रामगडाच्या पायथ्याच्या इथे. या बाजूला आपल्याला पवनचक्कीज आहेत. आपल्या इथे टेंट होते. अर्ली मॉर्निंगला ज्यावेळेला आपण ड्रोन उडवला, तो ड्रोन ह्याच्या मागे 2 पर्वतांच्या मागे खाली दरीमध्ये कोसळला होता. तर माझ्या मित्रांमुळे आज आपल्याला ड्रोन मिळालेत. आणि इथे काका होते एक, त्यांनी आम्हाला खालती जायला मार्ग दाखवला. त्यामुळे आम्ही खालती गेलो. जवळजवळ अर्धा तासाचा आम्ही खालती उतार आहे, तो उतार उतरून गेलो. त्यानंतर आम्हाला ड्रोन मिळाला. सो आज काय बऱ्याच गोष्टी घडल्या. काल वरती गडावर राहायला मिळत नव्हतं, त्यामुळे मी खालती आलो, कारण माकड अंबारखान्यावरनं पोचत होते. त्यामुळे खालती आलो. खालती आल्यानंतर मला 2 मित्र भेटले. त्यांच्यामुळे मी वरती सनसेट बघू शकलो. सनसेट बघितल्यानंतर आम्ही तिकडे जेवण केलं. तिकडून जेवण करून आम्ही इथे आलो. पायथ्यापासून जवळजवळ 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पहिली पवनचक्की इथे आहे, दुसरी पवनचक्की इथे. आम्ही पहिल्या पवनचक्की आणि दुसऱ्या पवनचक्कीच्या मध्ये आम्ही टेंट लावलेला. इथे कॅम्पिंगला खूप चांगला पॉईंट आहे, पण इथे जास्त हवा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी खूप चिल्ड असतं. आता आपण गडाबद्दल सांगायचं झालं तर गडावरच्या सगळ्या वास्तू आपण बघितल्या. त्यामध्ये अंबारखान्याच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे तिथे, किंवा आतल्या बाजूला अंबारखान्यामध्ये आपण कॅम्पिंग करू शकतो. पण ती प्रॉपर परमिशन घेऊन, कुठे कुणाची, तर खालती जे सिक्युरिटी वगैरे आहेत त्यांना ते तर अलाउ करत नाही ॲक्च्युली वरती राहायला. पण जर काय खालती जे दुकानदार आहेत पोपट म्हणून, त्यांच्याशी ओळख करून वगैरे वरती जर कॅम्पिंग करायचं असेल तर चान्सेस आहे की करू शकता. सो ड्रोन भेटला. आता आपण आजचा व्लॉग आपण इथेच संपवतोय. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये पास करा. मी गुरुनाथ कटकर तुम्हाला सर्वांची रजा घेतो. दिस इज सितार रायडर सायनिंग ऑफ.